ना गेले होते, भाऊ गेले आमचे बंधू, ते प्रयत्न केले. आज तुमच्या माध्यमातून म्हणा किंवा पोलिसांच्या याच्यातून म्हणा ते बाळ मिळलं, एवढंच आमचं समाधान आहे. काय झालं पाहिजे? आरोपींना सक्त शिक्षा झाली पाहिजे. जे फरार आरोपी आहेत त्यांना पकडून त्यांची शिक्षा झाली पाहिजे. त्यांना ही कळकळीची विनंती आहे. आपण जर पाहिलं तर हे सर्व कसपटे फॅमिली आहे आणि आरोपींना शिक्षा झाली पाहिजे अशी या सर्वांची मागणी. आपण जर पाहिलं तर आता बाळ जे आहे ते कसपटे यांच्या घरामध्ये आहे. इतर पदाधिकारी महिला जे आहेत तेही या ठिकाणी उपस्थित असताना आपल्याला पाहायला मिळतात. बाळ आणण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते केले गेले. बाळ आता मिळाले. काय काय ठीक आहे, असू द्या मिळालं तर काय. गुन्हेगार सापडत नाही? ते आता डिपार्टमेंटचं काम आहे ते. हां, आपल्या हिंदुस्थानमध्ये एक तासाला इतके डिपार्टमेंटला ही कारवाई होतात. अजून डिपार्टमेंट काय कारवाई करत नाही. काय माझं काय हे नाही. जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बाळ जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे पदाधिकारी जे आहेत तेही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आपण जर पाहिलं तर तुम्ही बाळ आणण्यासाठी गेलेला होतात. काय झालं? बाळ हातात मिळालं तेव्हा काय परिस्थिती? नाही, त्यावेळेस त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं की बाबा बाळ माझ्याकडे आहे, तुम्ही येऊन घेऊन जावा. मग त्यांनी आम्हाला बॉम्बे पुणे रोडला हायवेला भेटायला सांगितलं. त्यांनी ते गाडीत आमच्याकडे सुपूर्द केलं व बाळ सुखरूप असल्यामुळं आम्ही ते घरी येऊन आलो. काय परिस्थिती होती तेव्हा, किंवा ते तुम्ही 4 दिवस झाले बाळ शोधत होते, काय झालं पाहिजे? अजून आरोपी फरार आहेत? आरोपी फरार आहे. आता पोलीस त्याचा तपास करत आहेत आणि पोलीस त्यांच्या मागावरती आहेत. ते त्यांचं योग्य काम करत आहेत आणि ते त्यांना अटक करतीलही. आपण बाळ काल परवापासून गायब होतं. बाळ कुठे याचा तुम्ही सगळे शोध घेत होते? हो, बाळाला ॲक्च्युली आम्ही तर म्हणून त्या निलेश चव्हाण त्यांनी किडनॅपच केलं होतं. आम्ही असाच आरोप करेल त्यांच्यावर. व ज्या माणसांनी त्या बाळाला डांबून ठेवलं होतं त्याच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. कारण संवेदनशील बाब आहे. लहान मूल आहे, 9 महिन्याचं मूल आहे. ते एक तर हागवणे परिवारक राहायला पाहिजे किंवा कसपटे परिवारक राहायला पाहिजे. तिरस्थ व्यक्तीवर राहिलंच कसं? ते किती दिवस समजू शकतात? तो रक्ताच्या नात्याचा नव्हता व त्यांनी ह्या बाळाला डांबून ठेवलं. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे महत्त्वाचा. व बाळ भेटलं व नक्कीच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहू शकतोय कुटुंबियांच्या चेहऱ्यावर हे बाळ परत मिळाल्यानंतर काहीसं समाधान व्यक्त केलं जात आहे. त्याचसोबत राजेंद्र हगवणेंशी आपला काही संबंध नाही असं अजित पवारांनी देखील सांगितलं. हो, पण ते बाळ आम्हाला जिथंच हे होतं ते तिथं नव्हतंच. ते एका अज्ञात व्यक्तीने कुणाला सांगू नका याच्यावर केलं. बाणेरच्या हायवेवर आमच्या ताब्यात दिलं आणि ते निघून गेले. हो, पण ते बाळ आम्हाला जिथंच हे होतं ते तिथं नव्हतंच. ते एका अज्ञात व्यक्तीने कुणाला सांगू नका याच्यावर केलं. बाणेरच्या हायवेवर आमच्या ताब्यात दिलं आणि ते निघून गेले. बाळ आमच्या भावाला अज्ञात व्यक्तीने आणून दिलं. ह्या ताई होत्या इथे. ताई बाळाला नेण्यासाठीच आल्या होत्या. मला स्वतः घेऊन जाणार होत्या बाळाला घेऊन जायला, पण त्यावेळेस आमच्या भावांनी इकडनं बाळ घेऊन आलं. बाळ हातात मिळालं. आम्ही आनंदात आहे. हा, मग ते बाळ आमच्या भावाला अज्ञात व्यक्तीने आणून दिलं. ह्या ताई होत्या इथे. ताई बाळाला नेण्यासाठीच आल्या होत्या. मला स्वतः घेऊन जाणार होत्या बाळाला घेऊन जायला, पण त्यावेळेस आमच्या भावांनी इकडनं बाळ घेऊन आलं. बाळ हातात मिळालं. आम्ही त्यामुळे आपण पाहू शकतोय कुटुंबियांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. एका अज्ञात व्यक्तीने बाणेरला हे बाळ आपल्याला सोपवलं अशी माहिती वैष्णवीच्या कुटुंबियांकडून मिळते. राष्ट्रवादीच्या 2 नेत्यांकडे बाळ आणण्यासाठी जबाबदारी देण्यात आली होती आणि त्यानंतर एका अज्ञातानं बाणेरला हे बाळ सोपवलेलं आहे. त्याचसोबत राजेंद्र हगवणेंशी आपला काहीही संबंध नाही असं अजित पवारांनी देखील समाज माध्यमांवर प्रतिक्रिया दिलेली आहे. पक्षाचा या कुटुंबियांसोबत, हगवणे कुटुंबियांसोबत काहीही एक संबंध नाही असं देखील सांगण्यात आलं. या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सध्या तिथून कुटुंबियांकडून काय प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत, काय सांगाल?
नक्की आपण जर पाहिलं तर कुटुंबीय जे आहे ते सध्या बाळाजवळ आपल्याला पाहायला मिळतंय. बाळाच्या शोधासाठी हे सर्वजण गेलेले होते. बाळ आता मिळालेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती बाळ जे आहे ते आता मिळाले. पाठपुरावा तुमचा सगळा सुरू होता. काय बा बाळाची ॲक्च्युली आम्ही पहिल्या दिवसापासूनच मागणी करत होतो, परंतु बाळ आम्हाला काही मिळालं नाही. पोलिसांनी सांगितलं की कोर्टाकडनं तुम्ही बाळ घ्या. आम्ही त्यांच्याकडे अर्जही तसा केला, परंतु बाळाचं 8 ते 9 महिन्याचं बाळ आणि त्याची होत असलेली ससे हेलपट ही आम्हाला पाहत नव्हती. म्हणून आम्ही त्या हागवणे कुटुंबियांचे ज्येष्ठ जे प्रकाश हागवणे आम्हाला घेऊन गेले चव्हाण कुटुंबियांकडे आणि हे बाळ घेऊन जा म्हणले, परंतु त्यांनी आमच्या ताब्यात दिलं नाही. बाळाचं वय आणि बाळाची तब्येत पाहता काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ते बाळ आम्ही आमच्याकडं मागत होतो. आजही ते आरोपी फरार आहे, त्यांच्या घरामध्ये कुणी नाही आहे आणि बाळाची झालेली ससे हलपट आणि त्यानंतर बाळ कर्वेनगरला गेलं. कर्वेनगरवरनं पिरंगुटला नेण्यात आलं. पिरंगुटवरनं आम्हाला कुठंतरी हायवेला ते बाळ मिळालं. म्हणजे एखाद्या सिनेमात किंवा एखाद्या क्राईम ह्याच्यासारखंच हा प्रकार आहे. परंतु अखेर बाळ मिळालं. परंतु एवढ्यावर आम्ही शांत बसणार नाही. जोपर्यंत राजेंद्र आगवणे आणि त्यांच्या दुसऱ्या मुलाला अटक होत नाही तोपर्यंत हा लढा आमचा चालूच राहील. पाठपुरावा तुमचा सुरू आहे. अजून आरोपींनाही अटक नाही आहे. काय आरोपी अटकेत आहेत, काय आरोपी अटक नाही? आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी आमची पहिल्या दिवसापासून मागणी आहे. राष्ट्रवादी तुम्ही या सगळ्या पार्श्वभूमीवरती वेळोवेळी तुमचा पाठपुरावा सुरू होता. या सगळ्या गोष्टीला कोण जबाबदार आहे? म्हणजे पोलिसांनी वेळेत अटक करणं अपेक्षित होतं. प्रशासकीय यंत्रणेची तशी पाहता थोडीशी आम्हाला कमी मदत झाली, कारण आम्ही काय रोज पोलीस चौकीला किंवा कोर्टामध्ये जात नाही. पोलीस सांगतील त्या पद्धतीने आम्ही थोडं त्यांचा मार्गक्रमण करत गेलो. परंतु तो दिशा वेगळ्या प्रकारला जात होती आणि एवढ्या याच्यामध्ये आमच्या बाळाचे खूप हाल झाले. एक जीव तर गेला, परंतु दुसराही जीव जाण्याच्या मार्गावरती होता असं आम्हाला वाटत होतं. काही दबाव होता पोलिसांवरती या सगळ्या प्रकरणात? दबाव असं वाटत नाही, परंतु पोलिसांनी का दिरंगाई केली याची आम्हाला काही कल्पना नाही. काय वाटतं तुम्हाला या सगळ्या प्रकरणात पोलिसांवर काही दबाव होता का? गुन्हा दाखल व्हायला वेळ लागला, आरोपींना अटक करायला वेळ लागला, काही आरोपी फरार आहेत, बाळही त्यांच्याकडे होतं. बाळ आता तुम्हाला बाळ आत्ता आम्हाला मिळालेलं आहे, पण पोलीस आम्हाला उडवाउडवीची उत्तरं देत होती. सुरुवातीपासूनच ते आम्हाला FIR दाखल करण्यापासून ते आम्हाला टाळत होते. ह्याच्यात आम्ही नाही सांगू शकत की त्यांच्यावर दबाव होता का ते कुठल्या कारणाने आम्हाला टाळवाटाळं करत होते. आपण जर पाहिलं तर हे सध्या कुटुंबीय आहे आणि आता सर्व बाळाजवळ बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीतच राष्ट्रवादीच्या नेत्या असतील, वैशाली नागवडे असतील, रुपाली पाटील असतील, यांच्यावरती ही सर्व जबाबदारी जी आहे ती सोपवण्यात आलेली होती आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जी आहे ती होतीये. बाळासाठी प्रयत्न तुमचे सुरू होते. बाळ तुम्ही आणायला गेले होतं, बाळ मिळाले. काय परिस्थिती होती तेव्हा? त्यावेळेस परिस्थिती अशी होती की आम्हाला कळेना कुठून काय करावं. पण शेवटी कसं असतं, देव इच्छा, त्याच्यामुळं आमचं ते प्रयत्न आमच्या सफल झाले एवढंच आम्ही सांगू शकतो. बाकी काही नाही. कुठं मिळालं बाळ? आम्हाला हायवेला मिळालं बाळ. ते पण अज्ञात आम्ही फोन करून आम्हाला सांगितलं की तुमचं बाळ आमच्याकडे आहे, तेव्हा ते कळलं आम्हाला. म्हणजे तुम्ही घ्यायला गेले? हो, घेऊन आले. त्यानंतर मग गाडीत गेलो आणि घरी घेऊन आलो आम्ही बाळ. नक्की आपण जर पाहिलं तर अज्ञात इस्माने हे बाळ कसपटे कुटुंबियांकडे दिलेलं आहे. त्यामुळे आता पुढील कारवाई जी आहे ती पिंपरी चिंचवड पोलीस असतील त्यांच्याकडून सुरू आहे. होतीये याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आपण सध्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतोय हे बाळ आपल्या आजीबाबांकडे गेल्यानंतर आणि आजीबाबा देखील किती समाधान व्यक्त करतायत. कुटुंबीय आता सध्या समाधान व्यक्त करतायत. आजी आजोबांच्या कुशीत हे बाळ गेलेलं आहे. या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि देवेंद्रजी फडणवीस यांना माझी कळकळीची विनंती आहे की तुमच्या लाडक्या बहिणीला आता न्याय देण्याचं काम अजितदादांनी आणि फडणवीस साहेबांनी केलं पाहिजे. कारण आपण फक्त लाडकी बहीण म्हणून उपयोग नाही, तर तिच्या सुरक्षेची पण काळजी आता घेतली पाहिजे या सगळ्यांनी. आणि गृहमंत्री म्हणून फडणवीसांची ही जबाबदारी आहे की लवकरात लवकर ह्या आरोपीला अटक व्हावी आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी. खूप आनंद झाला मला. माझ्या मुलीचं बाळ आलं, त्याच्यात माझं मनापासून समाधान आहे आणि तुमचे सगळ्यांचे आभार आहेत की आमच्या बाळाला एका दिवसात इथपर्यंत पोहोचतं केलं.
आता फक्त त्यांना शिक्षा करा. मुलीला न्याय द्यावा आणि पालकमंत्री दादांनी जे आता सहकार्य केलं असं सहकार्य पुढं करावं. पोलीस प्रशासनाने पण आम्हाला चांगल्या प्रकारे मदत केली, त्याबद्दल त्यांचं आणि मीडियाने सुद्धा तुम्ही उचलून धरला हा मुद्दा, त्यामुळं आमचं बाळ सुखरूप आलं. फक्त आता असंच आमच्या लेकीला न्याय द्यावा हीच विनंती. कधीपासून हा सगळा तुमचा पाठपुरावा बाळासाठी सुरू? दीदी हे झाल्यापासून पासून चालूच आहे पाठपुरावा. पाठपुरावा सगळा सुरू होता, बाळ मिळाले तुम्हाला? बाळ आम्ही आजोबांच्या आणि आजीकडे सुपूर्द केलेले. याच्यातच आम्हाला एक आई म्हणून आनंद आहे. खरं या सगळ्या गुन्ह्यामध्ये काही कायद्याच्या आहेत गोष्टी, परंतु ही इतका संवेदनशील विषय होता की आज ते बाळ या आजी आजोबांकडे देऊन आम्ही चांगल्या पद्धतीने काम करण्याचा जो काही आमचा प्रयत्न आहे तो करून दाखवलेला आहे. कुणालाही राजकीय अशा गुन्हेगारांना राजकीय पाठबळ नाही आणि नसणारे हे लक्षात घ्यावं. आता बाळ तुमच्याकडे असणार? हो, आमच्याकडे असणार आहे, सांभाळणार. बाळ आमच्याकडेच असेल आणि आम्ही सांभाळणार त्याला शेवटपर्यंत, त्याला सांभाळ करणार त्याचा. कारण तिथं सांभाळायला तेवढं नाही आहे. जर त्यांना माझी मुलगीच नको आहे तर तिचं बाळ कसं काय करतील त्याचं. त्यामुळं मी माझा नातू माझ्याकडेच ठेवणार. तुमच्याकडेच? हो, आमच्याकडेच राहणार. आम्ही लहानाचा मोठा करू आमच्या बाळाला. बाळाचीच किंमत नाहीये. ते त्याच्या बायकोला आमच्या मुलीला एवढं त्यांनी हाल करून मारून टाकलं नसतं. त्यामुळं ते जे काय बाळ मिळालं ते आम्ही आमच्याकडेच ठेवणार हे असं सांगतो. हो, आमच्याकडेच राहणार बाळ. आम्ही लहानाचा मोठा करू. त्यांनी आमच्या मुलीलाच नाही सांभाळली तर त्या बाळाला काय सांभाळणार आहे? नाही, आम्ही त्या बाळाला नाही त्यांच्याकडे देऊ शकत. खूप त्यांना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा द्या. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते. ताईंनी आज आमचं बाळ आमच्यापाशी दिलं, त्यांचे मनापासून आभार करते. पण त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्या एवढीच तुमच्याकडे विनंती आहे. कठोरातली कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी आहे. बाळ मिळाले, बाळ तुम्ही दिलं, त्यावेळेस ते बाळ खरं सांगायचं तर आजी आजोबांच्या ताब्यात बाळ आल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा. त्यांच्या मुलीची उणीव की जी गोष्ट नाही व्हायला पाहिजे ती गोष्ट झालेली आहे, परंतु त्यांच्या मुलीची उणीव ते बाळ थोडंसं भरून काढेल आणि त्यांच्या चेहऱ्यावर थोडासा आनंद दिसला त्यात आम्हालाही समाधान आहे. पण इथून पुढे अशा गोष्टी घडू नयेत म्हणून सगळ्यांनीच राजकारण विरहित जिथे जिथे अशा गोष्टी असतील तिथे आम्ही सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे अशा फॅमिलीजच्या मागे. कारण शेवटी हुंडाबळी ही गोष्ट बंदच व्हायला पाहिजे आणि ही गोष्ट आत्ताच्या युगात घडतीये. ही खरं तर लाजिरवाणी गोष्ट आहे. नक्कीच आपण पाहू शकतोय वैष्णवीला आणि तिच्या बाळाला